Former Prime Minister of India, Dr. Manmohan Singh, has passed away at the age of 92. है पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग का निधन हो गया है। दिल्ली के एम्स में उनका इलाज चल रहा था। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचं निधन झालेलं आहे। जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले मनमोहन सिंह हे कालवत झाले। मित्रांनो, 26 डिसेंबर 2024च्या रात्री म्हणजे काल रात्री एक अतिशय दुःखद अशी घटना घडली आहे। प्रख्यात अर्थतज्ञ, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, अर्थमंत्री, देशाचे माजी पंतप्रधान अशा अनेक भूमिका समर्थपणे पेलणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांचा वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ आजारपणामुळे दुःखद निधन झालं आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांचे भारतीय राजकारण, समाज आणि अर्थव्यवस्थेतील योगदान केवळ अद्वितीयच नव्हे तर इतिहासात कोरले गेले आहे। त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून देशभर 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे आणि वैयक्तिकरित्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मला देखील नेहमीच प्रेरित केला आहे। त्यांचा शांत, संयमी आणि मृदू स्वभाव, अर्थशास्त्रातील त्यांचा सखोल अभ्यास तसेच भारतीय राजकारणात त्यांनी केलेलं योगदान यामुळे माझ्यासारख्या असंख्य तरुणांना आणि आबालवृद्धांना त्यांनी नेहमीच प्रेरित केलं आहे। आणि अशाच या महान व्यक्तिमत्वाला एक श्रद्धांजली म्हणून कृतज्ञतापूर्वक मी त्यांना हे पत्र समर्पित करतो। प्रिय डॉक्टर मनमोहन सिंग सर, आज आपल्या शांत, अभ्यासू आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला पूर्ण देश एका सुरात अभिवादन करत आहे। जिथे तुमच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण भारत शोकमग्न झाला आहे, तिथेच तुमच्या कार्याचं स्मरण करून लाखो भारतीय तुमच्यासाठी कृतज्ञतेने डोळ्यात अश्रू घेऊन तुमचं स्मरण देखील करत आहेत। तुमचं निधन म्हणजे फक्त एका नेत्याचा मृत्यू नव्हता, तर ती एका संपूर्ण युगाची समाप्ती आहे। सर, तुम्ही कुठल्याही गोष्टीचा कधीच गाजावाजा केला नाही। तुम्ही नेहमी शांततेने आणि मोठ्या संयमाने प्रत्येक गोष्टीला तोंड दिलं। तुम्ही कधीही मोठ्याने बोलला नाही, पण तुमचा प्रत्येक निर्णय हा देशाच्या, भारताच्या प्रगतीसाठी होता। तुमचं प्रत्येक पाऊल हे देशाच्या प्रगतीसाठी उचललं गेलं होतं। इकॉनॉमिक लिबरलायझेशन किंवा आर्थिक उदारीकरण यासारख्या ऐतिहासिक निर्णयांपासून ते जागतिक स्तरावर भारताचं मान वाढवण्यापर्यंत तुमचं प्रत्येक पाऊल हे देशाला नवीन उंचीवर नेणारं होतं। तुमचं जीवन आणि तुमचं कार्य देशासाठी एका प्रकाशस्तंभासारखं होतं, जे आम्हाला नेहमीच मार्ग दाखवत राहील। आमची पिढी तुम्हाला प्रामुख्यानं माजी पंतप्रधान म्हणून ओळखत असली तरी तुमचं कार्यकर्तृत्व फक्त त्या पदापुरतं कधीच मर्यादित नव्हतं। सर, 1991 सालची ती बिकट वेळ भारताच्या प्रत्येक जाणकार नागरिकाला अजूनही लक्षात आहे। देश आर्थिक संकटात होता, भविष्य अंधकारमय वाटत होतं, परंतु तुम्ही तुमच्या अर्थशास्त्रातील सखोल अभ्यासाने आणि तुमच्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाने भारताला त्या खडतर काळातून बाहेर काढलं। तुम्ही त्या संकटाला केवळ दूरच नाही केलं, तर त्या संकटाचे रूपांतर भारताच्या प्रगतीच्या संधीमध्ये केलं। अर्थमंत्री म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं उदारीकरण करण्यात तुम्ही मोलाची भूमिका बजावली। अनेक आर्थिक सुधारणा राबवल्या, मग ते व्यापारातील अडथळे दूर करणं असो, लायसन्स राज नष्ट करणं असो किंवा विदेशी गुंतवणुकीसाठी प्रमुख क्षेत्र खुली करणं असो। तुम्ही घेतलेल्या अशा अनेक ऐतिहासिक निर्णयामुळे भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली। जागतिक पटलावर भारताला एक नवी ओळख तुम्ही करून दिली आणि त्याच निर्णयामुळे आजचा भारत जगात एक मजबूत आर्थिक महासत्ता म्हणून उभा पाहू राहत आहे। सर, तुमचं कार्य फक्त आकड्यांपुरतच कधीच मर्यादित नव्हतं। तुम्ही एक तत्वज्ञ आणि आदर्शवादी नेते होतात, ज्यांनी देशहिताला नेहमीच प्राधान्य दिलं। एक पंतप्रधान म्हणून तुमचं काम नेहमीच निस्वार्थी राहिलं आहे। 1991 नंतर पंतप्रधान पदाच्या काळातही तुम्ही अर्थव्यवस्थेची गती कधीच थांबू दिली नाही, तिला नेहमीच एक कॉन्स्टंट वेग दिला। आर्थिक धोरण आखण्यासोबतच राजनैतिक संबंध, सामाजिक कल्याण आणि पायाभूत सुविधांमध्ये देखील तुम्ही भरीव अशी कामगिरी केली। मग ते नरेगा म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असो किंवा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणजेच माहिती कायदा असो, तुमचं सगळंच कार्य हे देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचं होतं, मोलाचं होतं। आणि तुमचं हे नेतृत्व केवळ देशांतर्गत राजकारणातच मर्यादित असं नव्हतं। तुमच्या कार्यकाळात भारताच्या परराष्ट्र धोरणातही अनेक आमूलाग्र बदल झाले। जागतिक पटलावर भारताचा आत्मविश्वास निर्माण करणारे तुम्ही पहिले नेते होतात आणि भारत अमेरिका नागरी अणुकरार हा त्यातील एक अत्यंत महत्वाचा असा टप्पा होता, महत्वाचा असा करार होता। या अणुकराराच्या माध्यमातून भारताला ऊर्जा सुरक्षेचा मार्ग दाखवून तुम्ही देशाला एक नवी दिशा दिली होती। या ऐतिहासिक करारामुळे भारत आणि अमेरिकेतील नागरिक आण्विक सहकार्य म्हणजे सिव्हिल न्यूक्लिअर कोऑपरेशन सुलभ झालं होतं। भारताला न्यूक्लिअर एनर्जी प्रकल्पांसाठी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीज आणि इंधन मिळण्याचा मार्ग खूप मोकळा आणि सुकर असा झाला होता। सर, राजकारणाशिवाय तुमच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा पैलू म्हणजे तुमचं साधेपण। पंजाबच्या एका छोट्याशा गावातून आलेला एक विद्यार्थी आपल्या कष्टांच्या आणि अभ्यासाच्या जोरावर देशाचा अर्थतज्ञ आणि नंतर एक नाही तर 2 वेळा देशाचा पंतप्रधान बनतो। तुमचं जीवन प्रत्येक भारतीयासाठी एक प्रेरणा आहे। तुमच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य माणसांना सरकार जवळचं वाटत होतं। शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांसाठीचं तुमचं योगदान देशासाठी खूप अमूल्य होतं। तुमचं शांत, अभ्यासू आणि तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व नेहमीच
आम्हा सगळ्यांसाठी आदर्शवत राहील। सर, तुमच्या पंतप्रधान पदाच्या काळात तुमच्यावर सतत खूप टीका झाली, पण तुम्ही कधीही त्या टीकेला खालच्या पातळीवर जाऊन उत्तर दिली नाही। कधी कधी शांतपणे केलेलं काम ओरडून सांगितलेल्या गोष्टींपेक्षा जास्त परिणामकारक असतं, हे तुम्ही तुमच्या स्वभावातून, तुमच्या कार्यातून दाखवून दिलं। आणि म्हणूनच देशातील प्रत्येक जागरूक आणि जाणकार नागरिक अजूनही डॉक्टर मनमोहन सिंग हे नाव घेतो ते कृतज्ञतेनेच। तुम्हाला सायलेंट प्राईम मिनिस्टर म्हणणाऱ्यांना तुमचं शांत आणि स्थिर असं नेतृत्व कधी समजलंच नाही, परंतु सामान्य भारतीयांच्या हृदयात तुम्ही नेहमीच नायक राहिलात। तुमचं स्थान कुणीही हलवू शकणार नाही। आणि सर, मीडियाकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना जेव्हा तुम्ही म्हणालात की हिस्ट्री विल बी काइंडर टू मी दॅन कंटेम्पररी मीडिया, तेव्हा प्रत्येक सच्चा भारतीय तुमच्या त्या भावना समजू शकत होता। आणि आज जेव्हा तुम्ही या जगाचा निरोप घेतला आहे, तेव्हा तुमचे ते शब्द प्रत्येकाच्याच कानात घुमत असतील। इतिहास तुम्हाला नेहमीच एका प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि देशहिताला नेहमी प्राधान्य देणाऱ्या महानायकाच्या रूपातच ओळखेल, अशीच तुमची एक गोड आठवण राहील। तुमच्या निधनाने भारतीय राजकारणातील शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्वाचा एक अध्याय बंद झाला आहे। तुमचं जीवन आम्हाला शांततेने, सचोटीने आणि प्रामाणिकपणे देशाची सेवा कशी करावी हेच नेहमी शिकवत राहील। आणि तुमच्या अशा थोर व्यक्तिमत्वाला, तुमच्या तत्वांना, तुम्ही भारतासाठी दिलेल्या योगदानाला आणि तुमच्या दूरदृष्टीला एक भारतीय म्हणून ही एक भावपूर्ण, कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली। थँक्यू सो मच सर।